हाय हॅलो नमस्ते. तर कशा आहात मंडळी? होप सो आनंदातच असणार. तर मी प्रिया आपल्या मिष्टी अँड मामा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर सकाळचं महिलांचं रुटीन म्हणजे खूप गडबडीचं असतं, पण त्यामध्येच आपल्यासाठी स्वतःसाठी थोडाफार वेळ काढलाच पाहिजे आणि तेच माझं चाललेलं आहे. इथे मेथी, ओवा आणि जिरे याचं मी गरम पाणी करून पित असते आणि सोबतच सध्या हिवाळा चाललेला आहे आणि आमच्याकडे मेथीचे लाडू देखील आहेत. तर म्हटलं चला ब्रेकफास्टमध्ये आज हे पाणी आणि लाडू असं खावं. आणि आज जरा खूप गडबड गोंधळ आहे, कारण उद्या आहे रायाचं बोरनान आणि हळदी कुंकू देखील मी करणार आहे छोटं. तर त्यासाठी आज भरपूर सारी तयारी करून घ्यायची आहे. म्हटलं चला चारचूर व्हावं लागणार आहे, तर आपण आधी आपला ब्रेकफास्ट करून घेऊया आणि त्यानंतर म्हणजे आजचे छोटे मोठे कामं आहेत माझे. हळदी कुंकवाचं सगळं तयारी करायची किंवा बोरनांची काही सजावट वगैरे करायची, हे सगळे कामं करायचे आहेत. तर स्वतःसाठी वेळ सकाळीच काढून घेऊयात आणि नंतर त्या कामाला लागूयात. त्यासाठीच मी इथे गरम पाणी आणि लाडू वगैरे जे आहेत ते माझं सगळं खाऊन वगैरे घेते आहे आणि नंतर मग लागणार आहे कामाला. आता खाऊन पिऊन झालेलं आहे आणि तयारीला लागायचं आहे. तर त्याआधी म्हटलं चला हे जे मी 2 प्रोडक्ट घेतलेले होते, मिनिमॅलिस्टचं व्हिटॅमिन सी सिरम आणि त्यानंतर ही सनस्क्रीन घेतलेली होती. म्हणजे सनस्क्रीन तर मी एक दोनदा कोणाची तरी लावली होती आय थिंक, त्यामुळे ती अशी एकदम स्मूथ आणि सॉफ्ट होती, तर आवडली होती मला. म्हटलं घेऊयात. पण याबद्दल देखील सिरमबद्दल देखील मी खूप सारे रिव्ह्यू ऐकले होते, तर म्हटलं चला ट्राय करायला हरकत नाही आहे, ट्राय करून बघूया. आधी मी गार्नियरचं सिरम लावायचे, पण आता ते संपलं होतं. म्हटलं चला यावेळेस न्यू ट्राय करूया, तर मग कालच आलेलं आहे. मध्ये मस्त पॅकेजिंग वगैरे छान करून आलेलं होतं, तर फोडलं आणि म्हटलं आता चला लावूया आणि तुम्हाला देखील दाखवूया कसं वाटतं. तुम्ही देखील जे कोणी यूज करत असतील त्यांनी कमेंट करून कळवा की खरंच याचे रिझल्ट छान आहेत की नाही ते. आणि मी पण आता यूज करते आणि 2 महिन्यानंतर 1 महिन्यानंतर मी देखील तुम्हाला याचा रिव्ह्यू देते की कसं आहे ते. फेस वॉश करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता त्यानंतर रायाचं जे बॉडी लोशन आहे सध्या मी ते वापरते, कारण हे पण माझं संभाजीनगरला लावून गेलं माझं बॉडी लोशन. मग त्यानंतर आणणंच झालं नाही हे, तर मग आता रायाचं बॉडी लोशन वापरते. वापरूया हे सध्या. आणि बघा माझ्याकडे उद्या हळदी कुंकू आहे आणि मी थ्रेडिंग देखील अजून केलेली नाही आहे. एवढी मी सध्या बिझी झालेली आहे, घरातनं बाहेर पाय निघत नाही आहे माझा, कारण सतत रायाच्या अवतीभोवती ती उठली का, तिने शू केली का, तिने शी केली का, तिला भूक लागली, हेच चाललेलं असतं आणि बाकीचे घरातले कामं. तर म्हटलं चला हे आपण सनस्क्रीन लावूया. अजून बघा हे सील पॅकच आहे, ते देखील काढलेलं नाही आहे. तर हे बघा अशा प्रकारे माझं स्किन केअर झालेलं आहे. आता लिप बाम लावते आणि मग लागणार आहे कामाला. भरपूर सारी तयारी करायची आहे. तर असे मी 2 प्रोडक्ट घेतलेले नायकावरनं. आणि तुम्हाला हे सिरम कसं आहे ते एखाद्या महिन्यानंतर सांगते मला कसं वाटलं ते. तर मी सुद्धा पहिल्यांदाच यूज करते. तर हे बघा त्यानंतर आम्ही असे भरपूर सारे असे वेगवेगळ्या कलरचे मिष्टीने आणि मी असे पतंग बनवून ठेवलेले आहेत. त्यानंतर असे हे डिझाईनचं बनवलेलं आहे, हे देखील आम्ही लावणार आहोत. हा एक मोठा पतंग असा मिष्टीने बनवला आहे आणि हा देखील आम्हाला लावावा लागणार आहे. तर असे वेगवेगळे त्या दिवशी मी आणि मिष्टीने दुपारी बनवले आणि इथे आम्ही रायाचं बोरनान करणार आहे. तर इथे मस्त असं सगळं आम्ही सेट करू, म्हणजे डेकोरेट करू आणि इथे रायाला बीन बॅगवर वगैरे असं बसवणार असं चाललं आहे आणि छान असं मस्त इथे बोरनान करणार आहोत. सो बघू कसं वर्क होतं ते. सध्या तर तयारी अशी माझी चाललेली आहे. तर भरपूर सारे पतंग आहेत, मला असं वाटतं त्यांच्या माळा बनवून लावावं आणि जे उरलेले आहेत तसे साईडला देखील असे इकडे इथे असं लावून देऊ.
तर अशी तयारी चाललेली आहे. अजून मला तिळगुळच्या त्या वड्या बनवायच्या आहेत. म्हणजे माझं चाललं असं वड्या बनवते, नाहीतर मग डायरेक्ट मिक्सरमधनं तिळगुळ बारीक करणार. कारण पहिल्यांदा मी बनवणार आहे, तर असं वाटतं की त्याची फजिती नको व्हायला माझी, ते सगळं बिघडायला नको. त्यामुळे बघू काय करायचं ते. त्यानंतर मला रायासाठी एक बेल्ट बनवायचा आहे, म्हणजे ते तिळगुळचा बेल्ट बनवायचा आहे. कारण ते टोप वगैरे तर ते ठेवणार नाही आणि छोटी आहे, त्यामुळे नको असं ते लावायला. त्यामुळे तो सॉफ्ट जे आपले बेल्ट असतात असे इलास्टिकवाले, त्या बेल्टवर मी असं तिळगुळ छान ते करणार आहे. तर ते देखील मी आता करून घेते. तर असे बरेच कामं आहे आणि मस्त वाटतं आहे की चला आपण छान असं करतो आहे, म्हणजे इंटरेस्ट येतो या सगळ्या गोष्टी करायला. तर राहायचं फर्स्ट बोलणार नाही. तर बघा, हा माझ्याकडे असा ब्लॅक कलरचा बेल्ट आहे. सध्या मी याच्यातच ठेवते, म्हणजे मला ते तिळगुळ लावायला सोपं जाईल. तर हा बेल्ट आहे आणि यावरती हे जे तिळगुळ आहे यांनी, या डब्यामध्ये तिळगुळ आहे, तर यांनी मस्त असे फ्लॉवर्स वगैरे काढणार आहे इथे. आणि असं थोडंसं असं एक लाईन वगैरे काढेल याचीच, तर छान वाटेल. म्हटलं ग्लूने ते चिपकवून घ्यावं. तर हे असं करायचं आहे. आणि तिला देखील डोक्याला लावायला नरम राहील चांगला बेल्ट आहे, त्यामुळे याच्यावर बनवती आहे. बघली ना. तर हे बघा, अशा प्रकारे मी बेल्टवरती लावून घेतलं आहे. तर छान वाटतं आहे, साधं सिंपल. काहीतरी असून करावं असं वाटतं आहे, पण पडायला नको ते, म्हणजे जेवढे लावले तेवढे नंतर गळून पडतील. तर हे बघा, इथे मी असं खूप मोठा पसारा काढून बसली. तर म्हटलं चला घरीच काहीतरी आपण बनवूयात हळदी कुंकवाला देण्यासाठी वाण. तर हे इथे माझे छान आर्ट आणि क्राफ्टचे मी साहित्य काढून बसली आहे आणि खूप सारा असा पसारा झालेला आहे. त्यानंतर मी असे हे शुभ लाभचं दारावरती लावण्यासाठी बनवलेलं आहे. तर कसं वाटतं आहे कमेंट करून कळवा. तर असे 2 माझे बनवून झालेले आहेत आणि अजून मला काही बनवायचे आहेत, ते देखील मी बनवून घेते आहे. तर रेड आणि येलो कलरमध्ये मी असे हे पेंट केलेत आणि त्यावरती मी असे वेगवेगळ्या कलरचे मिरर वगैरे लावलेत, मणी वगैरे लावलेत. तर असं माझं हे चाललेलं आहे. आणि इथे बघा, आमच्या राया मॅडम असे शांत झोपलेले आहे, त्यामुळे हे सगळं पॉसिबल होतं आहे. कशी निवांत अशी गोंडस बाळ माझं झोपलेलं आहे आणि त्यामुळेच मी हे सगळं करू शकते आहे. अशीच थोड्या वेळ शांत झोप, म्हणजे माझं छान असं आर्ट कम्प्लीट होईल, असं मी तिला म्हणते आहे इथे. तर हा सगळा पसारा माझा बघितलाच तर मी काढून बसले. तर याच्यामुळे की मी उद्या करणार आहे बोरनान, तुम्हाला माहितीच आहे. आणि त्यानंतर म्हटलं की चला की हळदी कुंकू देखील करूया. तर मी हळदी कुंकू यावेळेस छोटं करणार होते, कारण म्हटलं राया आहे, एवढं सगळं जमणार नाही आहे, कारण ती खूप किरकिर करेल. तर हळदी कुंकू म्हटलं की सगळ्याच जणी एकाच वेळेत देतात असं नाही आहे, कुणी आपापल्या वेळेनुसार येतं. म्हणजे संध्याकाळी आपण 6 टाईम दिलेला असतो, त्यानंतर बायका एक 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 येत असतात. मग असं खूप लेट झालं असतं, मग ती खूप रडली असती वगैरे, म्हणजे भरपूर मग उशीर होऊन जातो. त्यामुळे मी छोटंसं हळदी कुंकू करणार होतं. पण एक करत करत असं थोडंसं माझ्या फ्रेंड्स वाढल्या, लिस्ट वाढली जराशी. आणि मी 10च वाण आणलेले होते, ते पण संभाजीनगरवरनं येताना आणले होते. आणि आता तेच मला सेम वाण परत भेटणार नाही आहे. मग म्हटलं चला काहीतरी करूया. आणि माझ्या डोक्यामध्ये असे जरासे तिळे शिजले आणि मग हे मी असे बनवले. म्हणजे 2 तर ऑलमोस्ट बनवून रेडी झालेले आहे, 2 पूर्ण असे बनवून रेडी झालेले आहे. आणि बाकीचे मी हळूहळू बनवते. राया झोपलेली, त्यामुळे हे सगळं पॉसिबल होतं आहे. आणि माझं असं असतं की यार चला काहीतरी क्रिएटिव्हिटी करूया, क्रिएटिव्ह काहीतरी करूया. आणि मग जर स्वतःला काहीतरी जमतं तर मग काय बाहेरनं विकत आणायचं वगैरे, असं देखील माझं असतं. आणि मला आवडतं या सगळ्या गोष्टी करायला, त्यामुळे मग मी असं इथे हे माझं सगळं चाललेलं आहे. आता ते कम्प्लीट करते. तर असे काही रेड कलरचे केले आणि काही असे येल्लो कलरचे करते आहे. तर हे जे आहे तसं मागे मिळाला तर हे लावणार डबल टेप वगैरे किंवा मॅग्नेट लावू, म्हणजे मी तर डबल टेप लावणार आहे, म्हणजे दारामध्ये हे लावायला खूप छान दिसेल दारावरती. तर सुंदर असे बनवलेले आहे. कमेंट करून कळवा की कसे वाटतात तुम्हाला. बाकीचे सगळे झाल्यावर तर मी तुम्हाला दाखवतेच. तर असं हे घरी वाण बनवण्यामागचं एक रिझन आहे. आणि मागचं देखील तुम्ही माझा जर
संक्रांतीचा व्हिडिओ पाहिला असेल हळदी कुंकवाचा, तर त्यामध्ये देखील मी असे फ्रीज मॅग्नेट म्हणजे किचनमध्ये लावण्यासाठी अन्नपूर्णाचे घरीच बनवले होते. तर ते मागच्या वेळेस बनवलेलं आणि वाण देखील होतं तेव्हा दिलेलं सोबत, आणि यावेळेस मी हे असं बनवते आहे. तर हे माझं यावेळेसचं वाण असणार आहे आणि अजून दुसरे जे वाण आहेत ते असणार आहे. तर असं आहे. तर पटापट तयारी करायची आहे सगळी, कारण उद्याच हळदी कुंकू आहे, वेळ कमी आहे. आणि माझं असं असतं हर वेळेला की आईन जेव्हा मला तहान लागते तेव्हाच मी खड्डा खोते, नेहमीच माझं असं होतं. पण ठीक आहे की सगळं माझं व्यवस्थित देखील होतं आणि मी आता पटापट करून घेते कारण मॅडम झोपलेले आहे. तर सगळं माझं बनवून झालेलं आहे आणि आता जेवढं इंटरेस्ट बनवण्यामध्ये येत असतो आपल्याला तेवढंच हा जो बनवलेला पसारा असतो, हा जो मेस असतो तो क्लीन करण्यामध्ये तेवढंच बोर होतं. तर आता हे ठेवून देते ओके नाही. आणि इथे राया देखील उठलेली आहे, पण ती छान खेळते, मला काय म्हणतात त्याला सपोर्ट करते ती, त्यामुळे होतं हे पण सगळं ओके नाही. तू हेल्प करते की नाही तुझ्या मम्माला रायू? तू हेल्प करते ना मम्माला? तर हे सगळे जे मी असे आणून ठेवलेले असतात काचेचे जे मिरर वगैरे आहेत ते, आणि असे मला कधी कधी कामाला येतात. गाणं म्हण रायू, गाणं म्हण, चल गाणं म्हणा. मिष्टी दीदीने बघ बरं कसा पसारा दूर दूर पर्यंत पांगवून ठेवलाय आपला. हो, आमची दीदी खूप जास्त घरामध्ये मेस करते, खूप आवरावं लागतं मला मिष्टीमुळे. तुमच्या घरात पण असं कोणी कार्टून असेलच की जे खूप पसारा करून ठेवतं आणि त्यामुळे तुम्हाला खूप जास्त आवरावं लागतं. पण ठीक आहे, हे दिवस काही दिवस असणार आहेत, कारण नंतर मुली मोठ्या होणार आहेत. मग हा जो घरातला पसारा आहे तो पाहायला भेटणार नाहीये आणि तेव्हा वाटणार की यार थोडाफार घरात पसारा झाला पाहिजे. आणि आता हे त्यांचे खेळायचेच दिवस आहे, त्यामुळे अशा गोष्टी तुम्हाला माझ्या घरात पसारा वगैरे पाहायला भेटणारच आहे. तर तुमच्या डोळ्यांना तुम्ही ते सहन करून घ्या. तर अजून एक मॅडम आता मोठ्या होतील आणि त्या देखील असाच पसारा करतील ओके नाही. काय करणार आहे तू? अशा पसारा करणार आहे? हो, तू अशा पसारा करणार आहे ना. तर कसे झालेत फायनल मी तुम्हाला दाखवते. ते एकदा हे आवरून ठेवते मी, मग दाखवते. म्हटलं चला की माझं जे आर्ट आहे ते कम्प्लीट करून झालेलं आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करूयात. तर 2 कलरमध्ये मी असे हे बनवले आहे, म्हणजे मी एकूण असे हे 8 पीस बनवले बघा. तर असे सुंदर वाटतात, मस्त दिसतात खरंच पाहायला. आणि हे जे आहे ते रेड कलरमध्ये बनवलं आहे आणि दुसरे जे आहेत ते असे येलो कलरमध्ये बनवलं आहे. तर असे मी 2 बनवलेले आहेत, 4 हे आणि 4 हे असं बनवलं आहे. तर नक्कीच कमेंट करून कळवा की कसे वाटत आहे, आवडलेत की नाही तुम्हाला ते माझे जे हे वाण आहेत ते. आणि खरंच घरी आपण काय बनवतो ना त्याची म्हणजे घरी बनवून देण्याची फिलिंग वेगळीच असते. तर आपल्या हाताने काहीतरी प्रेमाने बनवायचं आणि ते लोकांना द्यायचं मला खूप आवडतं, छान वाटतं. त्यामुळे मी असे घरी बनवलेले आहेत. तर मस्त दिसतात. आता मागे याला ते डबल साईड जो टेप आहे तो लावणार आहे आणि म्हणजे मग दाराला त्यांना असं लावता येईल, छान वाटेल. आणि एक मी माझ्या देखील दारा लावणार आहे, ते देखील तुम्हाला लावल्यानंतर दाखवेल. आणि माझी फ्रेंड आहे इथेच, तर तिने मस्त असं हे बनवून दिलं, सूप टाईप म्हणता येईल याला. तर अशी छान बनवली आहे तिने देखील. म्हणजे याच्यामध्ये आम्ही ते चॉकलेट्स वगैरे मुरमुरे वगैरे टाकून असं रायाच्या डोक्यावर नाही असं छान असंही टाकता येईल, त्यासाठी तिच्याकडनं हे बनवलं आहे. तर मस्त वाटतंय हे देखील. तिने मला आत्ताच आणून दिलं, थोडा वेळ झाला. तर हे असं आहे. तर अशी भरपूर अशी तयारी चाललेली आहे. म्हटलं पहिलं पूर्ण नाही राहायचं. आणि आपण कुठला जरी सण असला काय असला की आपली धावपळ असते किंवा काही ना काही अशीच तयारी चालू असते आधी. तर तशीच माझी तयारी ही चाललेली आहे. अशा प्रकारे भरपूर सारी कामे आज झालेली आहेत. काही जी आजच्या दिवशी करायची ठरवली होती ती काही बाकी राहिलेली आहेत, म्हणजे तिळगुळ बनवायचं वगैरे ते. तर आता ते मी उद्याच करणार वेळेवर. बघू आता वड्या करते तिळगुळच्या की तिळगुळ मिक्सरमधनं काढते.
बघता येईल. आणि हळदी कुंकवाचं ताट बनवायचं, त्यानंतर थोडीफार डेकोरेशन, सजावट वगैरे, रांगोळी वगैरे हे तर उद्याच होणार आहेत ही कामं, त्यामुळे ते उद्या करणार. तर चला, असा होता आजचा प्रिपरेशनचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. येणारे व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत जा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. चला, भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. चला, बाय.